नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पकडलेला डंपर वाळू तस्करांनी पळवला. नागाव निमणी तालुका तासगाव येथे पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला वाळूची बेकायदा वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाने पकडला. मात्र वाळू तस्करांनी तो पळून नेला. तासगाव ते शिरोली MIDC असा 1.5 तास आणि सुमारे 80 किलोमीटरचा थरार पाठलाग महसूल पथकाने केला. या प्रकरणी सावळतचे मंडल अधिकारी रवी किरण सतीश वेदपाटक वय वर्ष 48 राहणार चिंतामणी नगर सांगली यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डंपर चालक रवींद्र उर्फ पांडू दिसले राहणार तासगाव आणि एका अज्ञात मोटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तासगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेला डंपर उभा असल्याची गुप्त माहिती मंडलाधिकारी वेदपाटक यांना मिळाली. त्यांनी दहिवडीचे तलाठी राहुल माळे आणि तुर्चीचे तलाठी विशाल वाघमारे यांना सोबत घेऊन सापळा रचला. पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे डंपर MH10 CR 8086 वाळूने भरलेला आढळला. पथकाने वाळूच्या परवान्याबाबत चौकशी सुरू केली असता त्या ठिकाणी एक चॉकलेटी मोटर MH43 AT 0263 आली. त्या गाडीतील चालकाने इशारा करताच डंपर चालक रवींद्र दिसले याने डंपर सुरू करून बिलवडीच्या दिशेने वेगात पळवला. महसूल पथकाने वाहनातून त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलागावेळी तस्करांच्या मोटारीने महसूल पथकांच्या गाडीला सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तस्करांनी डंपर बिलवडी तुंगमार्गे सांगली पेठ रस्ता ओलांडून कवटेपिरान, दूधगाव, बागणी, शेगाव, वडगाव व शिये फाट्यावरून थेट राष्ट्रीय महामार्गाने शिरोली MIDCत नेला.